एम ए मराठी M54 सेमिस्टर 3rd. आणि ह्या सेमिस्टरमध्ये आपल्याला लोकसाहित्य हे पुस्तक अभ्यासायचं आहे. मराठी 323 लोकसाहित्य. ह्या पुस्तकातील घटक 1 लोकसाहित्याचे स्वरूप आणि वर्गीकरण. या घटकामधील काही मुद्दे आपण बघूया. लोकसाहित्य म्हणजे काय? लोकसाहित्याची गरज, लोकसाहित्याची लक्षणे. प्रास्ताविक. दैनंदिन व्यवहारात आपण अनेक म्हणी, वाक्यप्रचारांचा वापर करत असतो. हा वापर सहज असतो. अगदी बालपणी आजी आपणास बगळ्या बगळ्या कवडी दे अशी गाणी शिकवते. कधी एक होती म्हातारी अशी, किंवा धोंड्या धोंड्या जावयाची गोष्ट सांगते. अशा गोष्टी, गाणी आपण सतत आपल्या वडीलधाऱ्यांकडून आणि सवंगड्यांकडून ऐकत असतो. या बोलीभाषेतील गोष्टी, गाणी, म्हणी आणि वाक्यप्रचार आपण मुद्दामहून कुठल्या वर्गात जाऊन शिकत नाही. ऐकून ऐकून त्या आपोआप आपणही वापरू लागतो. एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हा मौखिक वारसा आपोआप पुढे जात राहतो. त्यातूनच लोकसंस्कृतीची भाषिक वाङ्मयीन परंपरा निर्माण होत असते. लहान मुलांना आई आजीकडून अशा परंपरेतील गोष्टी, गाणी शिकवली जातात, परंतु मोठेही याला अपवाद नसतात. आपल्या व्यावसायिक जीवनात किंवा सांसारिक प्रसंगातही आपण म्हणी, वाक्यप्रचारांचा वापर करीत असतो. लग्न, सण, समारंभ, धार्मिक कार्यक्रम यामध्ये कितीतरी वेगवेगळ्या प्रकारची गाणी म्हटली जातात. याशिवाय खेळाची गाणी, जात्यावरची गाणी, अवतामागची गाणी अशा अनेक स्वरूपात लोकगीते गायली जातात. एवढेच काय, कुटुंबातील व्यक्तींचा मृत्यू झाला असेल तर त्या प्रसंगी सुद्धा दुःख व्यक्त करण्यासाठी गाणे म्हणण्याची प्रथा आपल्याकडे दिसून येते. आई माझी, मायेचा सागर, उदाहरणार्थ हे जे गाणं हे लोकगीताचंच उदाहरण आहे. या लोकगीतांचा गीतकार किंवा कथांचा कथाकार कोण असतो हे आपणास माहीत नसते. गाणी, गोष्टी यांच्यासोबतच गावात जत्रा, उत्सवाच्या प्रसंगी सादर होणारी काही नृत्य, नाटकही हे आपण पाहत असतो. तमाशा, ओहाडी, कलांमध्ये काही आपण पाहतो या गोष्टी, तमाशा वगैरे. हे एक नृत्य कला आहे, लोककलाचे. आकाशवाणी आणि चित्रवाणीवर काही अनेक सामाजिक, सांस्कृतिक आणि राष्ट्रीय कार्यक्रमातून आपण हे लोक परंपरेने चालत आलेले कला प्रकारांचे माध्यम वापरत असतो. विविध कर्माच्या वेळी, सण उत्सवाच्या प्रसंगी लोकांनी पिढ्यानपिढ्या अंगीकारली रीत म्हणून ही गीते गायली जातात. नृत्य, नाट्य खेळतात. या साहित्याचा कोणी एक कर्ता नसतो. लोकांनी परंपरेने सांभाळलेला वारसा असेच त्याचे स्वरूप असते. म्हणून साहित्याला लोकसाहित्य म्हणतात. विषय विवेचन. सर्वप्रथम आपण लोकसाहित्य म्हणजे काय थोडक्यात समजावून घेऊया. लोकसाहित्य म्हणजे काय? इंग्रजीमधील फोकलोअर या शब्दासाठी मराठीत लोकसाहित्य या शब्दाचा वापर केला जातो. लोकविद्या, लोकाधन, लोकायन, लोकवार्ता, लोकवाङ्मय. लोकविद्या, लोकायन, लोकवार्ता, लोकवाङ्मय अशा काही संज्ञा या शब्दासाठी सुचवल्या गेल्यात. लोक आणि साहित्य अशा 2 पदांनी बनलेला सामाजिक शब्द आहे. त्यामध्ये लोक हे पद फोकसाठी तर साहित्य पद
लोअरसाठी वापरले जाते. लोक शब्दाचा अर्थ वाहणारा किंवा वाहण्याचे काम करणारा जनसमुदाय असाही होतो. 1846 विल्यम जॉन थॉमस यांनी प्रथम फोकलोर ही संज्ञा वापरली आणि ऋग्वेदात लोक हा शब्द जनसामान्य या अर्थाने आला आहे. अशोकाच्या शिलालेखानुसार लोक याचा अर्थ समस्त प्रजा असा होतो. आजही लोकशाही या शब्दातील लोक या शब्दाचा अर्थ समस्त जनता किंवा समाज असाच घेतला जातो. साहित्य म्हटले की कविता, कथा, कादंबरी, नाटक असे लिखित स्वरूपातले वाङ्मय प्रकार आपल्या नजरेसमोर येतात. साहित्य या अर्थाने आपण वाङ्मय या शब्दाचाही वापर करीत असतो. साहित्य ललितरम्य, सुखदायक, आनंददायी असते. साहित्यातून मानवी भावभावना आविष्कार होतो. संस्कृतीचा असे साहित्याच्या माध्यमातून संज्ञापित होत असतो. लोकसाहित्य या शब्दापासून लोकमनाचा आविष्कार होतो. लोकसाहित्यातून लोकसंस्कृतीचा असे लोकभाषेतून संज्ञापित होत असतो. इंग्रजीतील फोकलोर ही संज्ञा का लोकविष्काराच्या वेगळेपणाचा संदर्भ घेऊन मोजण्यात येते. ललित साहित्य अभिजनांच्या ग्रांथिक भाषेत लिखित साहित्याच्या प्रेरणा परंपरेतून व्यक्त होते. लोकसाहित्य मात्र जनांच्या लोकभाषेतून मौखिक परंपरेतून आविष्कृत होते. लोकसाहित्याची व्याख्या करण्याचा प्रयत्न अनेक अभ्यासकांनी केला आहे, परंतु प्रत्येक अभ्यासकाच्या व्याख्यात विशिष्ट अंगावर भर दिलेला आढळतो. उदाहरणार्थ, मानववंशशास्त्रीय दृष्टिकोन असणारे लोकसमूहाच्या प्राचीन अवशेषांवर भर देतात. समाजशास्त्रज्ञ समूहाच्या भौतिक रचनेला महत्त्व देतात, तर मानसशास्त्रज्ञ लोकसाहित्यातून लोकमानसाचा आविष्कार होता अशी भूमिका घेतात. लोकसाहित्य मौखिक स्वरूपाचे क्षेत्रीय आणि स्थाननिष्ठ असते. स्थानिक लोकात प्रचलित असलेल्या दंतकथा, दैवतकथा, व्रतकथा, लोकविश्वास, श्रद्धा, विधी करणे या सर्वांचा समावेश लोकसाहित्य या संकल्पनेत अंतर्भूत आहे. फोकलोर ही काही व्यापक संकल्पना असून त्यात लोककथा, लोकगीते, लोकनाट्ये यासारखी वाङ्मयीन रूपबंधन जवळ असणं जाणारी आविष्कार रूपे, म्हणी, वाक्यप्रयोग, प्रहेलिका ही भाषिक अभिव्यक्ती रूपे, तसेच विधिविशेष, श्रद्धा, समजुती, रूढी, सण समारंभ, उत्सव, कर्मकौशल्य यांचा एक फोकलोर या संज्ञेत समावेश होतो. त्यामुळे मराठीत पर्यायी संज्ञा कोणती असावी याबाबत एकमत नाही. दत्तो वामन पोतदार यांनी लोकविद्या अशी सर्व समावेशक संज्ञा सुचवली होती. तत्पूर्वी विकार राजवाड यांनी लोककथा, लोकगीत अशा संज्ञा योजल्या होत्या. दुर्गा भागवत यांनी लोकसाहित्य ही संज्ञा सुचवली, तर डॉक्टर प्रभाकर मांडे यांनी प्रारंभी लोकवाङ्मय आणि नंतर लोकसाहित्य ही संज्ञा वापरली. हळूहळू मराठीत फोकलोरसाठी लोकसाहित्य ही संज्ञा रूढ झाली. रूढी, श्रद्धा, लोकवैद्यक, लोकविश्वास ह्या भागापेक्षा लोककला, लोकशब्द साहित्य आणि प्रयोगरूप कलाविष्कार या वाङ्मयाशी जवळ जाणाऱ्या आविष्कारांच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करणाऱ्यांनी फोकलोर, फोक लिटरेचर या अर्थाने लोकसाहित्य ही संज्ञा रूढ केली. आर्ट अँड लिटरेट ओरली ट्रान्समिटेड एक्सक्लुडिंग कस्टम बिलीफ म्हणजे आर्ट आणि लिटरेचर, कला आणि साहित्य हे फक्त तोंडी ट्रान्समिट होतं, म्हणजे आपण एकामेकाला देऊ शकतो. फक्त कस्टम, चालीरीती, परंपरेतून, बिलीफ, विश्वासातूनच देऊ शकतो. हे पाश्चात्य अभ्यासकांचा दृष्टिकोन आपल्याकडे स्वीकारला गेला. लोकसाहित्य हा शब्द लवचिक असून त्यात लोकसमूहाच्या अलिखित आणि मौखिक स्वरूपाच्या भावविष्कारांचा समावेश होतो, असे जॉर्ज एम फॉस्टर यांनी म्हटले. त्यांच्या व्याख्येमुळे दैवतकथा, कथागीते, आख्यायिका, लोककथा, लोकगीते यांच्या लोकसाहित्य या संकल्पनेत अंतर्भाव होतोच, परंतु म्हणी, लोकविश्वास, लोकभ्रम यांचाही लोकसाहित्य या संज्ञेत अंतर्भाव करता येतो. याशिवाय पारंपरिक खेळ, उत्सव, तोडगे, चेटूक यांचाही समावेश लोकसाहित्यात करावा असे त्यांनी म्हटले आहे. लोकसाहित्याचे स्वरूप त्याच्या वाङ्मयीन विशेषवरून निश्चित करतायत. लोकांचा आविष्कार
पद्धतीच्या विविध पद्धती आणि रूपबंधाचा समावेश लोकसाहित्यात होतो. ही व्यापक व्याख्या स्वीकारल्यामुळे लोकसाहित्याच्या संचिताच्या माध्यमातून मानववंशाचा इतिहास उलटण्याची संधी अभ्यासकांना प्राप्त होते. तसेच विशिष्ट समाजातील वर्तमान जीवन विशेषांचा अभ्यास करणे सुकर जाते. जॉर्ज हर्जाक यांनी म्हटल्याप्रमाणे लोकसाहित्य सांस्कृतिक विकासाच्या बौद्धिक आणि वाङ्मयीन अवस्थेचे दर्शन करते. याचे कारण मौखिक परंपरे भूतकालीन अवशेष टिकवून ठेवलेले असतात. लोकसाहित्य ग्रामीण तसेच नागरी असे दोन्ही प्रकारच्या समाज घटकांमध्ये असते. मौखिक परंपरेत एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जात असते. ही मौखिक परंपरा मिथके, लोककथा, कथागीते इतर मौखिक वाङ्मयाच्या स्वरूपाची असते. प्राचीन समाज जीवनाचे अविनाशी अवशेष म्हणजे लोकसाहित्य होय, असे मत चार्ल्स फ्रान्सिस पॉटर यांनी व्यक्त केले आहे. हे अवशेष वर्षानुवर्षाचे मानवी अनुभवांचे संचित असतात. त्यामुळे मानवी संस्कृतीच्या वाटचालीच्या अनुभवांचे ठसे लोकसाहित्यातून वाचता येतात. डॉक्टर राची ढेरे यांच्या मते लोकसाहित्य आणि लोकाचार हे लोकसंस्कृतीच्या अध्ययनाचे प्राथमिक आणि प्रमुख साधन आहे. लोकसाहित्यात आदिम मानवाची अभिव्यक्ती असते. आजचा मानव समाज विकसित दिसला असला तरी त्याच्या निर्णय अभिव्यक्ती या आदिम अभिव्यक्तीचे अवशेष राहिलेले असतात. या अर्थाने लोकसाहित्य कालमानानुसार बदलत गेले असूनही मानवी अनुभवाचे आदिम ठसे परंपरेतून आजही लोकसाहित्यातून जतन झालेले आढळतात. आतापर्यंत आपण विविध अभ्यासकांची मते पाहिली. त्यानुसार लोकसाहित्याची प्रमुख लक्षणे नोंदवता येतात. ती अशी: लोकसाहित्याची लक्षणे मौखिक परंपरेने चालत आलेले लोकसाहित्य कोणा एका व्यक्तीच्या मालकीचे नसते. ते संपूर्ण समाजाचे किंवा समाज गटाचे असते. ते स्थानिक समाजाची निर्मिती असते किंबहुना त्याचा निर्माता अज्ञात असतो. दुसरं लक्षण समूहाची अभिव्यक्ती हे लोकसाहित्याचे वैशिष्ट्य आहे. त्यामुळे ललित साहित्यात तसा निर्मात्याचा खाजगी व्यक्तिगत अनुभव असतो तसा लोकसाहित्यात नसतो. तिसरं लक्षण ते एका पिढीकडून दुसऱ्या पिढीपर्यंत चालत येते. त्यामुळे पारंपरिकता हा लोकसाहित्याचा एक महत्त्वाचा विशेष असतो. पूर्वकालीन संस्कृतीच्या अवशेष रूपाने ते वर्तमान समाजात प्रचलित असते. वर्तमानकालीन समाज जीवनाच्या संदर्भात त्याला अर्थपूर्णता असते. लोकसाहित्यातून पूर्वापार चालत आलेल्या लोकसंस्कृतीचा आविष्कार होतो. यामुळे ते लोकसंस्कृतीच्या अभ्यासाचे एक साधन असते. अनागर संस्कृतीतील रूढी, लोकविश्वास, विधिकर्म आणि त्या अनुषंगाने येणाऱ्या मौखिक गीत, रचना, नृत्य यांचा लोकसाहित्यात समावेश होतो. या दंतकथा, लोकभ्रम, लोककथा, लोकगीते, म्हणी, वाक्यप्रयोग, उखाणे, जादूविद्या, मंत्र, अंगाईगीते, जन्ममृत्यू प्रसंगाची विधिगीते, लोकनृत्य, लोकनाट्य, हवामान, वनस्पती, प्राणी याविषयीचे जनसामान्याचे पारंपरिक ज्ञान म्हणजेच लोकविज्ञान या सर्वांचा समावेश होतो. फेकलोर या संज्ञेत लोकसंस्कृतीचा व्यापकपणे अंतर्भूत होतो. तर लोकसाहित्याची गरज. लोकसाहित्य हे लोकांच्या दैनंदिन जगण्यानं एक अविभाज्य घटक आहे. दळणकांडण करताना ओवी, अभंग, रसले गायले जातात. मोठ्यावर पाणी ओढताना लोकगीते आळवले जातात. लग्नाच्या किंवा धर्मविधीच्या कार्यक्रमाचा भाग म्हणून लोकगीते, लोकनृत्य अवतरत असतात. त्यामुळे एखाद्या लोकसमूहाची संस्कृती, रूढी, मूल्य, परंपरा, विधी, कर्माविषयी अभ्यास करायचा असेल तर लोकसाहित्याच्या साधनाचा उत्तम उपयोग होतो. म्हणून मानववंशशास्त्र किंवा समाजशास्त्रात विशिष्ट समाजगटाच्या प्रदेशाच्या संस्कृतीच्या आकलन आणि विश्लेषणासाठी स्थानिक लोकसाहित्याचा अभ्यास केला जातो. वाङ्मय अभ्यास वादी मौखिक वाङ्मय म्हणून लोकसाहित्याचा वाङ्मय दृष्टिकोनातून अभ्यास केला जातो. कुठलेही वाङ्मय आपल्या सांस्कृतिक संचितेचा वारसा पचवून पुढे जात असते. हे लोकवाङ्मयाचे संस्कार लिखित वाङ्मय आविष्कारावे होत असताना याचा प्रभाव तपासण्यासाठी लोकमयाचा अभ्यास केला जातो. आधुनिक वाङ्मयात लोकसाहित्याच्या आकृतिबंधाचा कल्पक वापर करून नवे सर्जनशील प्रयोग केले जातात. थोडक्यात वाङ्मयीन परंपरा आणि सांस्कृतिक वारसा यांचा संबंध शोधण्यासाठी लोकसाहित्याचा अभ्यास केला जातो. लोकसाहित्य हे समाजात सर्वसामान्य लोकांना शिक्षण देण्याचे कार्य करते. त्याला लोकांच्या कर्तव्याचे, अधिकाराचे, नीतिमूल्यांचे, अपारंपरिक वळणाचे निरंतर शिक्षण होत असते. लोकशिक्षणाची, प्रबोधनाची गरज लोकसाहित्याच्या माध्यमातून पूर्ण होत असते. मराठीतील लोकसाहित्यात लोकगीताचा भरणा खूप मोठा आहे.
श्रम परिहारासाठी गायल्या जाणाऱ्या गीतात दळणकांडण करतानाची गीते, नांगरणी करताना म्हटली जाणारी ओवतामागची गीते मोठ्या प्रमाणावर आहेत. आधुनिक यंत्रकात म्हटले जाते आणि उखळ, पाटे, वरवंटे या कालबाह्य होत असल्याने श्रमाचे प्रसंगही कमी होत असते. त्यामुळे अशा प्रसंगी गायली जाणारी ऐकणे दुर्मिळ होत असते. आकाशवाणी, दूरचित्रवाणीसारख्या माध्यमांमुळे बोलीभाषेतही निर्माण होणाऱ्या लोकसाहित्यात नागरी किंवा प्रमाण भाषेतील शब्दांचा प्रभाव वाढत आहे. ग्रामीण भागातही शिक्षणाचा प्रसार दिवसेंदिवस वाढत असल्याने बोलीभाषेतील लोकसाहित्य दुर्लक्षित होऊन त्यावर प्रमाण अथवा नागरी भाषेचा संस्कार होत आहे. त्यामुळे मौखिक परंपरेतील लोकसाहित्याच्या संहिता संकलित करून त्यांना लिखित स्वरूपात संग्रहित करण्याची निकड निर्माण झाली आहे. आपल्या सांस्कृतिक वारसाचे जतन करण्यासाठी अशा संकल्पना सांस्कृतिक वारसा करण्यासाठी असे संकलन संपादनाची गरज आहे. उदाहरणार्थ 19व्या शतकात दक्षिण भारतात ओल्लरी नावाची एक द्रविड बोली बोलणारे लोक होते. 1951 झालेल्या जनगणनेत ही बोली बोलणारी एकही व्यक्ती आढळून आली नाही. अशा अनेक बोली नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. यामुळे या बोलीतील मौखिक धन नष्ट झाल्याचे जमा एक ऐतिहासिक साधन गमावल्याने सांस्कृतिक इतिहासाचा दुवा संपला आहे. म्हणूनच वेळीच बोलीभाषेतल्या छोट्या लोकसमूहातील या परंपरागत साहित्याचे संकलन आणि संपादन करून ठेवण्यासाठी लोकसाहित्याच्या अभ्यासासंबंधी संकलकांची पिढी तयार होण्याची गरज आहे. बोलीभाषेत मौखिक परंपरेने चालत आलेल्या लोकसंस्कृतीचा वारसा आपल्याबरोबर सांस्कृतिक परंपरा, लोकजीवनातील रूढी परंपरा, सत, नीतिमूल्य याविषयीचे सांस्कृतिक आशयही सोबत घेऊन येतो. एखाद्या समाजातील लोकसाहित्याचे विश्लेषण केल्यास त्या समाजातील व्यक्तींची निसर्गभान, त्यांचे गायी, गुरे, पशुपक्षी यांच्यात असलेले नाते, कुटुंब व्यवस्था, जातीसंस्था, धर्मसंस्था, अर्थसंस्था, गावगाडा, नीतिमूल्ये यासंबंधीचे आकलन स्पष्ट होते. यासाठी लोकसाहित्याचा अभ्यास उपयुक्त ठरतो. म्हणून केवळ वाङ्मयीन रूपबंधाचा वा भाषिक सौंदर्याचा आविष्कार म्हणून लोकसाहित्याचा अभ्यास होण्यापेक्षा लोकसंस्कृतीची बीजे आणि परंपरा यांचा शोध घेण्यासाठी लोकवाङ्मयाचा अभ्यास होणे आवश्यक आहे. प्रस्तुत अभ्यासक्रमातून आपण मराठी लोकसाहित्याच्या माध्यमातून मराठी लोकसंस्कृतीचे वैशिष्ट्य आणि परंपरा यांचा शोध घेणार आहोत. आता आपण लोकसाहित्याची गरज, लोकसाहित्याची लक्षणे आणि लोकसाहित्य म्हणजे काय हे बघितले. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण लोकसाहित्याचे वर्गीकरण बघू.